कथा आहे सुकलेल्या गुलाबाची. ही कथा आहे एका त्याची आणि एका तिची, आणि हसऱ्या खेळत्या ताज्या टवटवीत गुलाबाची. तो तिला पाहायचा आणि सारं जग विसरायचा. ती सुद्धा त्याला पाहायची, पण न पाहिल्यासारखं करायची. बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची. बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची. बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला दिसेल असंच बसायची. कॉलेजमधल्या घोळक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा. चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या. गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यांनी घेतली. गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्याने घेतली. ती नसतानाही तिथं हळूच त्याच्याकडे बघून हसू लागली. पुरे झालं मौन व्रत, बस झाला आता. पुरे झालं मौन व्रत, बस झाला आता. तिचाच विचार करून करून बनबनू लागला माझा माता. आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला. बागेतल्या गुलाबापैकी एक गुलाब कमी झाला. हातात गुलाब, मनात निश्चय आणि छातीत ढोल बडवत तो निघाला. पण बंद पडली शब्दाची फॅक्टरी पाहताच समोर तिला. माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय? माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय? शब्दांविना डोळेच तिला त्याचा अर्थ समजावतील काय? तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्याचा. तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा. पण शब्द बाहेर पडले, गुलकंद छान होता ह्याचा. त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले. त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले. आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले. त्याच्या शब्दांनी दगा दिला त्याला. हातातला गुलाब नाहीसा कधी झाला समजलंच नाही त्याला. तो आजही तिला गर्दीत शोधत राहतो. असली तर दिसते, नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते. तो मान खाली घालून जातो समोरून जाताना बागेच्या. तो दिसताच गुलाब ओरडतात, गुलकंद छान होता आमचा. ही कथा होती त्याची, तिची आणि एका हसऱ्या खेळत्या पण आता सुकलेल्या तिच्या पुस्तकात जपून ठेवलेल्या गुलाबाची.